आज बघूया तुमच्यापैकी किती जण सच्चे बिझनेसमॅन आहेत आणि किती जण फक्त नावाला दुकान चालवत आहेत. प्रश्न खूप सोपा आहे. समजा तुम्ही एक वस्तू 100 रुपयाला खरेदी केली आणि तुम्हाला सेलिंग प्राइस वर 20% प्रॉफिट मार्जिन पाहिजे आहे, तर तुम्ही त्याची सेलिंग प्राइस किती काढाल? 100 अधिक 20% म्हणजे 120 रुपये. बऱ्याच जणांनी हीच 120 रुपयाची अमाऊंट काढली असेल. पण बॉस, जर तुम्ही 120 रुपयाला वस्तू विकली तर तुम्हाला तुमच्या सेलिंग प्राइस वर 20% नाही तर फक्त 16.6% चाच मार्जिन मिळेल. आता तुम्ही म्हणाल, सेलिंग प्राइस माहित नसताना त्याच्यावर उलट 20% मार्जिन काढायचं कसं? खूप सोपं आहे. तुमच्या या कॅल्क्युलेटर मध्ये MU म्हणजे मार्कअपचं एक बटन आहे, त्याला वापरणं शिकूया. कॅल्क्युलेटरवर टाईप करा 100, जी आपली परचेस प्राइस आहे. मग दाबा हे MU चं बटन आणि नंतर दाबा 20% प्रॉफिट मार्जिन हवा आहे म्हणून 20 आणि नंतर दाबा पर्सेंटेज. जी अमाऊंट येईल ती असेल 125 रुपये. आता हिशोब करा, 125 रुपयांवरती 20% मार्जिन म्हणजे बरोबर 25 रुपयाचा नफा. जर तुम्ही ती वस्तू 120 रुपयाला विकली असती तर प्रत्येक वस्तू मागे 5 रुपयाचा तोटा करून घेतला असता. दिवसभरात 100 वस्तू विकल्या तर दररोज 500 रुपयाचं नुकसान. आता आणखीन एक कॅल्क्युलेशन करा. समजा तुम्ही एक वस्तू 80 रुपयाला खरेदी केली आणि त्यावर तुम्हाला सेल प्राइस वर 20% प्रॉफिट मार्जिन पाहिजे, तर त्याची सेल प्राइस किती असायला हवी? याच MU चं बटन दाबा आणि उत्तर काढून कमेंट मध्ये नक्की लिहा. लक्षात ठेवा, सकाळी 8 ते रात्री 8 फक्त दुकान उघडून बसणं म्हणजे बिझनेस नाही. बिझनेसच्या अशा बेसिक कन्सेप्ट आधी समजून घ्या, नाहीतर आयुष्यभर फक्त हिशोबाची हमाली करत राहाल. धन्यवाद.